निश्चितच दुपारी 3 ते 3:30च्या दरम्यानची वेळ होती, ती राज्यपालांनी दिलेली आहे आणि त्या वेळेनुसार आता आपण पाहू शकतो की 3:07 हा ताफा आहे एकनाथ शिंदेसहित अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा या ठिकाणी पोहोचलेला आहे। आणि आता थोड्याच वेळामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सत्ता स्थापनेचं पत्र दिल्यानंतर सर्व प्रमुख नेते आहेत ते पुन्हा बाहेर पडतील, आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करतील। आता तुर्तास तरी महायुतीचे सर्व प्रमुख नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शुभम। चेतन, अर्थातच शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांचा तू उल्लेख केला, राष्ट्रवादीचे कोणते नेते यावेळेस उपस्थित असल्याचे दिसतंय? निश्चितच राष्ट्रवादीकडून अद्यापपर्यंत या ठिकाणी अजित पवार आपल्याला आलेले पाहायला मिळालेले आहेत, सुनील तटकरे यांचाही समावेश असू शकतो। अद्यापही जर आपण पाहिलं तर नेत्यांची रीग जी लागलेली आहे, खासदार आहेत, आमदार आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहेत। आता याच्या आधी आपण पाहिलं असेल चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा पंकजा मुंडे असतील, ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी आलेली होती आणि त्यांच्या पाठोपाठ जर पाहिलं तर उदय सामंत, राहुल शेवाळे ही दिग्गज मंडळी या ठिकाणी आलेली होती। चेतन, तुम्हाला काही क्षणांसाठी मी थांबवतोय, मात्र ही दृश्य देखील आपण पाहतोय। महायुतीमधील घटक पक्षांचे हे तिन्ही शीर्ष नेतृत्व राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि ही दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पाहतोय। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनात ज्यावेळेस दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आहेत। आशिष शेलार त्यांचं स्वागत करताना देखील आपण पाहायला मिळतंय। तर ही दृश्य आपण पाहतोय राजभवनामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आता दाखल झालेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये हा सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांना भेटून केला जाणार आहे। महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण पाहतोय, सत्ता स्थापनेचा